कीजिए। हा. स्पर्धेची एक तांत्रिक बाजू आपण सर्वांच्या समोर सांगू इच्छितो. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 17 सामने झालेले आहेत. 34 डावामध्ये 3176 धावा झालेल्या आहेत. 164 फलंदाज बाद झालेले आहेत. 1537 बॉल झालेले आहेत. 204 धावा एक्स्ट्रा अतिरिक्तच्या स्वरूपात सर्व गोलंदाजांनी दिलेले आहेत. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 232 चौकार, 225 षटकार, 7 अर्धशतक याची नोंदणी झालेली आहे. एकही आतापर्यंत शतकाची नोंद नाही आहे. जवळपास 14 वेळेला असा प्रसंग आलेला आहे की 50 पेक्षा जास्त धावांची भागीदारी झालेली आहे. एकही शतकी भागीदारी या स्पर्धेमध्ये झालेली नाही. या स्पर्धेमध्ये एकमेव मेडन अर्थात निर्धाव षटक हे टाकण्यात आलेलं आहे आणि जवळपास आतापर्यंत 548 डॉट बॉल पडलेले आहेत. 93 झेलबाद आहेत, 3 स्टंपिंग आहेत, जवळपास 72% चौकार आहेत आणि उर्वरित माहिती तुम्हाला सामना जसं जसं पुढे सरकेल तसं तसं देण्यात येईल. दोन्ही संघांचे अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी मैदानात उपलब्ध नाही आहेत. जरा खेळाडूंना विनंती आहे, दोन्ही संघातील तुमचे अतिरिक्त खेळाडू नाही तिथं ऑनलाईन स्कोअर ऑफलाईन स्कोअर दोन्हीकडे अडचण येत आहेत. एक एक मिनिट सर, एक मिनिट सर. अपडेट 12वा खेळाडू आल्याशिवाय जे बाकीचे अपडेट होत नाही त्याच्यात. एक तर इकडे अलीकडे या सर, तुम्ही सांगा सगळ्यांची नावं. हा, आलेत का?
गणेश आहे का 14 नंबर? आणि हा चला सर, ओके धन्यवाद. तर यावेळेस शाहूनगर फायटर्स आणि येतोय संजू मालक प्रेमी या दोन्ही संघामध्ये चाललेला हा सामना अतिशय आक्रमक सामना असेल. जवळजवळ तुम्हाला सांगतो आता आकाश स्ट्राईक वरती खेळताना आकाश बॅकफुटला थोडासा झुकला जातोय आणि ऑन साईडला चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये हलक्या हाताने पाठवतो. तोपर्यंत सर पाहिलं गेलं तर एक धाव मात्र मैदानामध्ये निघून जाते आणि एका धावेच्या साह्याने 3 धावा स्कोअर पटावरती सजलेले आहेत संजू मालक प्रेमी संघाच्या. सुरुवात तर झालेली आहे. सुरुवातीला मात्र दोन्ही फलंदाज किती धावा नोंदवतात याकडे सर्वांचं लक्ष. गणेश पुन्हा एकदा तयार. गणेश फ्रंट फुटवरती 2 पावलं येताना हा चेंडू पाठीमागं खेळताना आणि स्क्वेअर लेगला खेळाडू येताना काय संगम असेल. 3 नद्याचा एक संगम आणि इथं मात्र येतोय संगम तो विकेटचा कॅचचा. मोठा मासा गळाला लागलेला आहे. झटका लागतोय संजू मालक प्रेमी संघाला. पहिला धक्का लागतोय 3 धावेवरती. तर बघितलं तर पहिल्या जोडीमध्ये सरांची अतिशय उत्कृष्ट फलंदाजी चालते आणि यावेळेस मात्र मी अनेक वेळा सांगत असतो की खेळाडूने प्रत्यक्षात कुठं लक्ष द्यायचं. क्रिकेटचे शब्द आहेत की ज्यावेळेस क्षेत्ररक्षण काय सजवतात यावेळेस फलंदाजाचं इतकं लक्ष पाहिजे ना. ज्याचं लक्ष खतरनाक आहे त्याचं नावच बाज आहे. लक्ष आणि नजर ह्या 2 गोष्टी क्रिकेटमध्ये इतक्या स्पेशल आहेत. लक्षात घ्या, लक्ष आणि नजर. लक्ष असल्यानंतर तुम्हाला काय आजूबाजूला होतंय ते माहिती पडतं आणि नजर ज्यावेळेस तुमची त्या चेंडूवरती जाते त्यावेळेस तुम्हाला तो चेंडू कसा खेळायचा हे लक्षात येतं. तर मैदानात येत आहेत 1 डाऊन साठी संजयजी येड्रावकर. 3 धावेवरती पहिली विकेट मैदानामध्ये. संजू मालक प्रेमी मैदानात 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 3. गोलंदाजीसाठी बाबू कोट्यातलं पहिलं. यावेळेस हलक्या हातानं पंच केला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने. आणि 2 धावा घेतलेल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या धावेसाठी मात्र निश्चितच कष्ट करावं लागलं दोन्ही फलंदाजाला. आपण पाहतो ही स्पर्धा कमिटीने कष्ट केल्याशिवाय स्पर्धा पूर्ण होत नाही. ज्यावेळेस सगळ्यांचं सहकार्य मिळत नाही त्यावेळेस ही स्पर्धा पूर्ण होत नाही. पण ज्यावेळेस सर्वांचं सहकार्य यावेळेस लाभतं त्यावेळेस स्पर्धा पूर्ण होते. हॅलो, यावेळेस खोल टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने खेळलेला आहे. बॅकफुटला जात आहेत पण निश्चितच स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये चेंडू देवा उचलतोय आणि गेलेल्या सामन्याची आठवण करून देतो. देवा जवळजवळ मोठा सामना होता. देवा गेल्यानंतर सामना त्याच्या हातातनं गेला पण तो सामना इतका प्रेक्षकांना दर्शनीय आला पाहण्याच्या नजरेमध्ये. षटकाच्या समाप्तीनंतर 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय संजू मालक प्रेमी संघाकडे जर बघितलं गेलं तर 6 धावा 1 विकेट. माननीय श्री माजी नगरसेवक राहुलजी बनगर साहेब यांचं इथं आताच आगमन झालेलं आहे. त्यांचं CCG कमिटीमार्फत सहर्ष स्वागत. धन्यवाद. येणारे मान्यवर अतिशय मोठ्या उत्साहाने या सामन्याचा आनंद घेण्यासाठी येत आहेत आणि नक्कीच सांगावं असं वाटतं की ही स्पर्धा ज्यावेळेस पूर्ण होती त्या स्पर्धेचे सर्व आदरणीय संजू मालक येड्रावकर ज्यावेळेस मैदानामध्ये जातात त्यावेळेस संघ त्यांचा अतिशय चुस्त आणि मस्त असतो. कारण गायडिंग कसं असतं ही नजरेतला खेळ आहे. हा एक अतिशय उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज म्हणून या जयसिंगपूरमध्ये आपण पाहतोय. स्ट्राईक वरती आकाश. बाबू यांचा पुढचा चेंडू. निश्चितच मला वाटतं ते षटक कुणाकडे देत आहेत.
तर निश्चितच एक मोठी खेळी पाहायला मिळेल. यावेळेस पंच केलेला आहे बघा. लॉंग ऑफला खेळाडू नाही पण येतोय उलटा कॅच पकडण्याचा प्रयत्न. चेंडू चाललेला आहे सरळ. ओ हो हो हो, निश्चितच मला वाटतं हा डेंजर झूम आहे. क्षेत्ररक्षण अतिशय उत्कृष्ट आहे आणि DRS घेतलेला तिसऱ्या पंचांकडे. कारण ज्यावेळेस पुढचा खेळाडू मैदानाच्या बाहेर छलांग मारतो त्यावेळेस त्या वेळेमध्ये काउंट झाला असला चेंडू तर कुठंतरी मला वाटतं DRS घेतलेला आहे. हा सरजी चेंडू अडवलेला आहे मैदानात आतमध्ये. चला ठीक आहे, जातोय मैदानामध्ये. खरंच दर्जेदार असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, जबरदस्त. कारण ज्यावेळेस दर्जेदार क्षेत्ररक्षण होतं त्यावेळेस फलंदाजाला थोडंसं कुठंतरी मागं आगे पिछे जावं लागतंय. यावेळेस हलक्या हातानं पंच केलेला चेंडू आहे. बॅटची बाहेरची कड घेतोय, आतली कड घेतोय, माफ करा, आणि चेंडू लेग साईडला जातोय. तर इथं मात्र एक धाव मिळते. एका धावेने हळूहळू एका दुका एक तेरी एक मेरी या पद्धतीनं धावसंख्या मैदानामध्ये कुठलंही काम करताना त्यावरती लक्ष असावं हे निश्चितच आपण आज या क्रिकेटच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. 9 धावा झालेल्या आहेत संजू मालक प्रेमी या संघाच्या. यावेळेस मोठा हुक केलेला आहे, हवाई फायर. चेंडू गेलेला आहे बाहेर बाउंड्री लाईनच्या. अतिशय सुंदर चौका. JPL 2025 मधला हा एक दर्जेदार उत्कृष्ट असा 4 धावेचा मोठा फटका. कारण जोपर्यंत आकाश मैदानात आहे तोपर्यंत चेंडूला आकाश दाखवतोय. काय सुंदर. तिकडे मात्र आपण म्हणतो की आपल्या जत्रातलं पारंपरिक वाद्य पण वाजायला लागलेलं आहे. क्या बात आहे. यावेळेस घुटना टेक, तमाशा देख. चेंडू गेलेला आहे सरळ सरळ फाईन लेग लॉंग लेगच्या बाहेर. वाव. आणि यावेळेस मात्र 4 धावा येत आहेत. एक आंतरराष्ट्रीय मैदान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट आपण जशी बघतो का ना IPL ची, मला तसं जवळजवळ 4था दिवस आहे तसे फील होतं. आपण फील करण्यावर आहे. आपण आनंद आपल्या डोळ्यांनी घेतोय. आपण ठरवायचं की काय आपण पाहतोय. अतिशय सुंदर वातावरण आणि हे वातावरण पाहण्यासाठी कमिटीने पुरेपूर कष्ट केलेले आहेत. त्यांना माझ्याकडून त्रिवार मानाचा मुद्रा. त्यामध्ये आमचे संजयजी यड्रावकर यांचं मोठं गायडिंग आहे, मार्गदर्शन आहे. क्या बात आहे. यावेळेस बॅटची आतली कड लागते. चेंडू मात्र भवऱ्यासारखा फिरायला लागलेला आहे. भवरा चेंडू म्हणलं जातं क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये. या चेंडूला बॅटवरती सरळ आला नाही. आणि इथं पाहतोय आम्ही पंचांचा निकाल माझ्याकडे येतो. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 18 धावा संजू मालक प्रेमी संघाच्या दिशेने जर बघितलं गेलं तर. यावेळेस पाहतोय आपण आकाश, ज्याने 12 धावा बनवलेल्या आहेत केवळ 6 चेंडूमध्ये. हा सर, 1 मिनिट सांगतो. दोन षटक 1 विकेट 18 धावा. कंटिन्यू सरजी. या पुढच्या चेंडूचा सामना करतील आकाश. यावेळेस मात्र चेंडू बॅक फुटला. थोडाफार शरीर झुकवलं जातं. चेंडू जातो डीपच स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये. आणि यावेळेस मात्र निश्चितच 1 धाव दोन्ही फलंदाजाच्या साह्याने पूर्ण होते. आणि जातोय आपण 19 धावेकडे. या सामन्याकडे बघितलं तर एक अतिशय उत्कृष्ट धावसंख्या उभं राहण्याच्या दिशेने आपण पाहतोय. 19 धावा आलेल्या आहेत. केवळ मला वाटतं 3ऱ्या षटकामध्ये या षटकाने पदार्पण केलेलं आहे. 3रं षटक मैदानामध्ये आहे. आणि येतोय तो म्हणजे देवा. ओ, आपटलेला चेंडू आहे शॉर्ट ऑफ लेन लाईनचा. देवाकडे शॉर्ट ऑफ लेन लाईन एवढे रेंज आहे त्याची. कारण चेंडू टप्पा खातोय तर लगेच काटा बदलतोय आणि सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय.
क्षणामध्ये काटा बदलणारा चेंडू मैदानामध्ये. 19 धावा, 1 विकेट, तिसरं षटक. स्ट्राईक वरती खेळताना संजयजी येड्रावकर. यावेळेस हलक्या हातानं पंच केलेल्या पॉइंट कडे. इथं मात्र थोडं गतीमध्ये परिवर्तन करत आहेत देवा, आणि देवाला दोन्ही चेंडूमध्ये यश येते. केवळ मला वाटतं त्याने 2 धावा खर्च केलेल्या आहेत या 3 चेंडूमध्ये. देवा देवीदास पडियार येणाऱ्या काळामध्ये हा खेळाडू जयसिंगपूर भागातला वंडरफुल, सबसे फुल, ब्युटीफुल बनू शकतो. याचं श्रेय कमिटीकडून जातं त्याला. हे व्यासपीठ निर्माण झालेलं आहे. आता फक्त तुम्हाला त्याचा फायदा घ्यायचा आहे. यावेळेस मात्र घुमावलेला आहे. दे घुमा के हवे चेंडू सफर करतोय. हेलिकॉप्टर कुठे जातोय बघूया. आणि चेंडू गेलेला आहे डीप लाईनला. अडवला. सुपर 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 फिल्डिंग. आता मात्र मला आयपीएल मध्ये बसलोय असं फील व्हायला लागलेलं आहे. टाळ्याचा कडकडाट, पिपाण्याचा कडकडाट आणि एन्जॉय क्रिकेट. यानंतर पाहतोय 21 धावेवरती आपण जाऊन पोहोचतोय. यावेळेस आली. हो 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 हो. जान जाए लेकिन शान नहीं जाए. क्रिकेटचं दुसरं नाव म्हणजे अंगारा. जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं. जिस राख से बारूद निकलता है उसे क्रिकेट कहते हैं. टाळ्यांचा, शिट्ट्यांचा आवाज झेल सोडल्यानंतर देवा पडियार यांच्या गोलंदाजीवरती हा झेल सुटलेला आहे. 21 धावेवरती आपण पाहतोय किती धावा बनवत आहेत संजयजी येड्रावकर. 6 धावेवरती खेळत आहेत. 7 चेंडूचा मोबदला घेत आहेत. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू जास्त आपटलेला आहे. चेंडू जातोय पाठीमागं. खेळाडू मात्र थोडासा गडबडतोय, पडतोय आणि निकाल दिलेला आहे तिसऱ्या पंचांकडे द्या DRS. कारण हा पायातला आहे ना सर, लाईन टचचा नो बॉल आहे असं चेक करा. जी सर. गोलंदाजीच्या मार्किंगकडे ज्यावेळेस आपण पाय पाठीमागं पुढे करतो तोच नो बॉल आपल्या तिसऱ्या पंचांकडे येतोय. आमचे धनंजय डुबल साहेब आहेत तिसरे पंच. वॉकी टॉकी असेल त्यांच्याकडे. आणि शिवराम गस्ते मेन पंच आणि लोखंडे हे तिसरे पंच अजून स्कोरलेख पंचांकडे आज आलेले आहेत या स्पर्धेसाठी. जवळजवळ एकापेक्षा एक विचार करायला भाग पाडणारी ही स्पर्धा. कोण जितेगा, शेवटला जिंकल तो जिंकल. संघ मात्र पाहतोय तिसऱ्या पंचांकडे DRS दिलेला आहे. पाठीमागलच्या 15 वर्षाच्या जर पाठीमागं गेला आपण तर महिलांना क्रिकेट बघण्याची संधी नव्हती. आणि आम्हाला सार्थ अभिमान वाटतो या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठावरून सांगण्याचा की हा योग माननीय आमदार राजेंद्र पाटील साहेब येड्रावकर यांच्या लाडक्या विचारातून, लाडके आमदार आहेत ते, त्या सर नो बॉल आहे. यस, नो बॉल, फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट, येते फ्री हिट. खटॅक. उघडा डोळे बघा नीट सांगतायत पांडुरंग महाराज आंधळे. माझं आडनाव आंधळे असलं तरी काय हरकत नाही सर, पण मी सगळ्यांना बघा म्हणून सांगतोय. त्या मैदानाकडे सर्वांना आनंद यायला लागलेला आहे. क्या बात आहे. आम्ही पैसे वसूल केलेले आहेत प्रेक्षकांच्या प्रेमाने. हा हा. यावेळेस या चेंडूचा फायदा घेता येतोय का बघूया. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी काय होणार. आणि इथं मात्र सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. महेशजी काय म्हणत आहे. महेशजी आज या दिवसाला खरंच एक वातावरण निर्माण झालेलं आहे. आता तर बघतोय मी ती गॅलरी फुल व्हायला लागलेली आहे. आता जवळजवळ 75% पलीकडची गॅलरी भरलेली आहे, इकडची जवळजवळ 90%. म्हणजे अजून राहिलेले 12-13 तारखेपर्यंत फुल होत आहेत सगळ्या गॅलऱ्या. 24 धावा, 1 विकेट, 3 षटकाच्या समाप्तीनंतर.
आकाश खेळत आहेत 15 धावेवरती आणि संजयजी येड्रावकर खेळत आहेत 6 धावेवरती. ही जोडी मैदानामध्ये पार्टनरशिप किती धावेची बनवतात. आयुष्यामध्ये खरंच या दोन गोष्टीचं महत्व असतं बरं का. मैदानात गेल्यानंतर एक पार्टनरशिप आणि आयुष्यामध्ये लाईफ पार्टनर या दोन गोष्टी जर आपल्याकडे भक्कम असतील तर आयुष्य अगदी सुंदर. कारण ज्या क्षेत्रामध्ये आपण जातो तो क्षेत्र अतिशय उत्कृष्ट असतं. आपण निवडलेलं असतं म्हणून ते उत्कृष्ट दिसतं. गोलंदाजीमध्ये पुन्हा परिवर्तन. हो मुद्दतसर. ओ हो हो, यावेळेस मात्र मोठा फटका मोठा झटका पंचांनी निकाल दिलेला आहे. बॅक टू द पेव्हलियन. एक मोठा खेळाडू मैदानाच्या बाहेर येतोय. आकाश बॅक टू द पेव्हलियन. संजू मालक प्रेमी संघाला लागणारा हा दुसरा झटका. विकेट विकेट विकेट. क्रिकेट आणि विकेट इतकं जवळचं नातं आहे. प्रेक्षक षटकार चौकार हे तितकंच जवळचं नातं आहे. बसलेले आमचे तमाम प्रेक्षक म्हणत आहेत की षटकार चौकार गेले पाहिजेत. पण जशी वेळ असेल आणि जसं सेकंद मिनिट बदलत जातील तसे मॅचचं पोझिशन बदलत जाईल. हेच मैदान JPL 2025 JPLचं नियोजन या जयसिंगपूरमध्ये अतिशय उत्कृष्ट केलेलं आहे. बिलकुल कुठल्या बाजूनं कुठल्याच बाजूनं कमी राहू नये खेळाडूंना असं हे मैदान सजवलेलं आहे. येत आहेत मैदानामध्ये वाहिद. क्या बात आहे. एक तगडे खेळाडू मैदानात येत आहेत. एक जबाबदारी खांद्यावरती आहे. धावसंख्या लांबली पाहिजे. 24 धावा 2 विकेट. चौथं षटक मैदानामध्ये आहे कार्यरत चालू आहे. मुद्दतसर मात्र काय करत आहेत बघूया. एक वयाची 8 नाही क्रिकेटला 06 नंबरची जर्सी घातलेली आहे आणि वय मात्र क्रिकेटला अनुभव देऊन जातं. हा चेंडू पुढचा मुद्दतसरचा. धावसंख्या होती ती 2 बाद 25. सिटी एंड कडून मारा करता येते मुदतसर. सामना करता येते संजयजी पाटील येड्रावकर. हलकासा पहिल्या स्लिपमध्ये चेंडू ढकललाय आणि एक धावा पूर्ण करता येते संजयजी पाटील येड्रावकर. धावसंख्या पोहोचली ती 26. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर मुदतसर. यावेळी मात्र हा झेल मिळून लॉंगॉनच्या दिशेने मारलेला फटका सरळ क्षेत्ररक्षक देवा पडियारच्या हातात आणि सरळ झेल बाद होऊन परततोय तो वाहिद ऐनापुरे. अगदी निराश मनानं तो तंबूत परततोय. एक 45च्या प्लस गोलंदाज मुदतसर यानं अगदी एक लालच देणारा चेंडू वाहिदला टाकला आणि अलगद वाहिद या जाळ्यात अडकला आणि सरळ झेल बाद होऊन परततोय तो वाहिद ऐनापुरे. अगदी निराश मनानं परततोय तो. त्याला हा फटका खेळण्याचा मोह आवरला नाही आणि सरळ देवाच्या हाती झेल देऊन तंबूत परततोय. त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो रमेश गोसावी. पुन्हा एकदा सिटी एंड कडून मारा करता येते मुदतसर. चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा लेग स्पिन पद्धतीचा हा चेंडू हलकासा खेळून काढण्याचा पॉइंटच्या दिशेनं
खेळून काढण्याचा रमेशचा प्रयत्न फसलेला आहे आणि निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा षटक संपलेला आहे. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 3/26. रमेश खेळतोय, आता झालाय तो पहिल्या चेंडूवर 0 धावसंख्येवर व माननीय संजयजी पाटील यड्रावकर खेळताय ते 9 चेंडूत 7 धावा खेळून मैदानात एक साइड लावून धरली. दरम्यान श्रावणगाव फायटर्सचा आयकॉन खेळाडू देवा पडियार बॉलिंग मार्कवर जवळपास 17 ते 18 पावलांचा त्याचा रनअप, एक उदयोन्मुख गोलंदाज म्हणून जयशिंगपुरात तो नावारूपाला येतोय. त्याचा सामना करतायत ते संजयजी पाटील यड्रावकर. चांगला चेंडू, तितक्याच चांगल्या पद्धतीने पॉइंटच्या दिशेने तडकावलेला हा चेंडू सरळ सीमारेषेवर जातोय. सीमारेषे रक्षकाकडून थोडीशी चूक आणि सरळ चेंडू सीमा पार. अत्यंत सुंदर असा पॉइंटचा तडका. थोडस क्षेत्ररक्षकाकडून चूक आणि चेंडू सरळ जातोय तो सीमा पार. धावसंख्या पोहोचते ती 30. 3/30 खेळून काढला येते माननीय संजयजी पाटील यड्रावकर साहेब. दरम्यान धावसंख्या होती ती 3/31. आपल्या सीमेवर जो युद्धजन्य अशी परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळं कदाचित मॉक ड्रिल साठी असावं किंवा काही क्षणासाठी चांगला चेंडू आणि तितकं चांगलं यष्टीरक्षण बाबू मादनाईक यांचं. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा MSME एंड कडून मारा करतोय तो देवा पडियार. जवळपास 20 पावलांचं त्याचं रनअप. सामना करतोय रमेश. पुन्हा एकदा ऑफ स्टिंगच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला आणि चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धावसंख्या होती ती 3/31. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर देवा पडियार. पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी. हा चेंडू काही खेळता आलेला नाही रमेशला आणि हा निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा हा यष्टीरक्षकाच्या हातात स्थिरावलेला आहे चेंडू आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. दरम्यान धावसंख्या जैसे थे धावसंख्या आहे ती 31. आता मात्र हा चेंडू उत्कृष्ट पद्धतीनं विडांच्या दिशेने मारलेला हा फटका क्षेत्ररक्षकाच्या हातात एक धाव मिळवण्यात यशस्वी ठरतोय तो रमेश. दरम्यान षटकाची समाप्ती. धावसंख्या होती 3/32. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 3/32. चांगली लढत इथं मैदानात पाहावयास मिळते. दोन्ही अत्यंत तुल्यबळ असे हे संघ मैदानात झुंजतायत. अत्यंत सुंदर असं स्टेडियम, त्याच्यावर ही सजलेली लाईट्स. बहुतेक करून जे युद्धजन्य परिस्थिती आहे त्या मॉक ड्रिल साठी सुद्धा काही क्षणासाठी मगाशी मला वाटतंय आपल्या संपूर्ण जयशिंगपुरातील लाईट्स गेलेल्या होत्या. त्यामुळे तांत्रिक अडचण समजून प्रेक्षकांनी पुन्हा एकदा हा सामना पाहण्यासाठी तितक्यात उत्कटतेने पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू आणि काही काळ हवेत हा चेंडू स्थिरावला होता. सरळ मुदतसर यांच्या हातात होता हा चेंडू, पण हा झेल काही त्यांना टिपता आला नाही आणि या चेंडूवर 2 धावा मिळवतो तो आकाश मचले.
दोन धाव्यानं तो आपलं खातं खोलतोय. संघाची धावसंख्या होती 6व्या षटकाच्या अखेरीस 4 बाद 41. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 4 बाद 41. पुन्हा एकदा फिल्डर सर्व क्षेत्ररक्षक आपापल्या जागेवर स्थिरापन्न होत आहेत. वैयक्तिक दुसरं व संघासाठी 7वं षटक घेऊन येतोय तो बाहुबली मादनाईक. एक अष्टपैलू खेळाडू, कोल्हापूर जिल्ह्यात त्याचं नाव आहे. असा अष्टपैलू खेळाडू बाहुबली मादनाईक MSCB एंड कडून मारा करतोय. यारकर पद्धतीचा सुंदर असा चेंडू आणि ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, त्यामुळं त्यानं पायचीच अपील केलं नाही आणि पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर जातोय तो बाहुबली मादनाईक. साधारण 11 ते 12 पावलांचं त्याचं रणअप. पुन्हा एकदा चांगला चेंडू ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर टाकून आत आणण्याचा त्याचा प्रयत्न, हा सुंदर प्रयत्न तो यशस्वी ठरतोय आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धावसंख्या आहे ती 41, 4 बाद 41. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर बाहुबली मादनाईक. उत्कृष्टपणे मारलेला हा फटका सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि झेल बाद होऊन परततोय तो रमेश. 9 चेंडूत 6 धावा करून पॅव्हलियन मध्ये परततोय तो रमेश. त्याची जागा घेतोय तो उंचपुरा खेळाडू संदीप पाटील. दरम्यान पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर बाहुबली मादनाईक. सामना करतोय संदीप पाटील. षटकातील 4था चेंडू घेऊन येतोय तो संदीप साठी. पुन्हा एकदा यारकर पद्धतीचा हा चेंडू, पण संदीपनं त्याला फुलटॉस घेतला आणि सरळ मैदानाच्या बाहेर मारतोय हा चेंडू आणि षटकार मिळवण्यात यशस्वी ठरतोय. वैयक्तिक षटकारानं तो आपलं खातं खोलतोय. पुन्हा एकदा षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय तो बाहुबली मादनाईक. हा आखूट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा हवेत तडकावला आणि यावेळेला मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात झेलबाद होऊन परततोय. फटका सुंदर होता, पण थोडीशी ताकद त्याची कमी पडली आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात हा चेंडू स्थिरावतोय, सरळ झेलबाद करतोय. तिथं सुमित शिंगाडे बाउंड्री लाईनवर अत्यंत सुंदर असा झेल घेतोय आणि झेलबाद होऊन परततोय तो, अगदी निराश मनानं परततोय तो संदीप पाटील. त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो विश्वराज शिंदे. दरम्यान धावसंख्या होती ती 6 बाद 47. 7व्या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर बाहुबली मादनाईक. सामना करतोय विश्वराज शिंदे. यारकर पद्धतीचे सुंदर चेंडू, पायचीतचा अपील आणि पायचीत ठरतोय तो विश्वराज शिंदे. पहिल्याच चेंडूवर पायचीत होऊन निराश मनानं परततोय तो विश्वराज. त्याला भोपळाही फोडता आला नाही असा विश्वराज निराश मनानं तंबूत परततोय. दरम्यान 7 षटकाची समाप्ती. धावसंख्या होती ती 7 बाद 47. अगदी सुंदर असं हे सजलेलं मैदान.
तितकेच सुंदर असे हे क्रीडा रसिक संपूर्ण सामन्याचे आनंद घेत आहेत. जवळपास 1000 ते 1200 प्रेक्षकांची लक्षणीय अशी ही संख्या आणि त्याच्यापेक्षा मला वाटतंय दुप्पट आपल्या घरात राहून सुद्धा आमचे मुंबईचे मित्र लाईव्ह यूट्यूबच्या माध्यमातून हा सामना दाखवत आहेत आणि घरात बसून देखील आमचे बरेचसे प्रेक्षक या सामन्यांचं आस्वाद घेत आहेत. सगळे आमचे यूट्यूबच्या कॅमेरामॅनचं देखील पुन्हा एकदा आमच्या CCG कमिटी मार्फत खूप खूप आभार. बॉलिंग मार्फत सुमित चिंगाडे. आकाश मसले हा फटका मारलेला आहे लॉंग ऑफच्या दिशेने आणि 2 धावा मिळण्यात यशस्वी ठरतोय. एक चांगला फटका, त्या चांगल्या फटक्यावर 2 धावा मिळण्यात यशस्वी ठरतोय. आकाश मचले पुन्हा एकदा सिट एंड कडून मारा करतोय तो सुमित शिंगाडे. यावेळेला मात्र थोडासा स्लोअर पद्धतीचा हा चेंडू आणि या चेंडूवर 1 धाव मिळण्यात यशस्वी ठरतोय तो आकाश मचले. धावसंख्या पोहोचती ती 50, 7 बाद 50. षटकातील तिसरा चेंडू. सामना करतोय महेश पवार. चांगला चेंडू लेग स्टंप वरून मिडल स्टिक कडे वरून जाणारा हा चेंडू. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, तितक्याच चांगल्या पद्धतीने मारलेला फटका आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात झेल बांधून परततो तो महेश पवार. निशांत क्षेत्ररक्षक जन एक सुंदर झेल घेतला असा निशांत चौगुले एक चांगला क्षेत्ररक्षक. दरम्यान 8 बाद 50 धाव संख्या होती ती संजू मालक प्रेमी संघाची. एक सुंदर अशी गोलंदाजी करतायत शाहूनगर फायटर्सचे खेळाडू. तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण करतायत. त्यामुळेच अगदी थोडक्या धावावर रोखतायत ते समोरच्या संघाला. पुन्हा एकदा रितेश देशमुख आता जागा घेतोय. महेश पवारची जागा घेतोय रितेश देशमुख आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू, अगदी लेग स्पिन पद्धतीचा सुंदर गोलंदाजी त्याची. सुमित शिंगाडे पुन्हा एकदा झेलबाद होऊन परततोय. रितेश देशमुख जिंकण्यासाठी अवघ्या 51 धावांचं लक्ष ठेवलंय ते शाहूनगर फायटर्स पुढे संघापुढे. 48 चेंडूत 50 धावा, 48 चेंडूत 51 धावा करण्याची गरज शाहूनगर फायटर्स संघापुढे. आणि संजू मालक प्रेमी या संघानं जर चांगली गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण केलं तर हा सामना ते खिशात घालू शकतात. दरम्यान मी आमचे कुरुंदवाडचे साथी कॉमेंटेटर माननीय महेश जानवेकर सर यांच्याकडे माईक सुपूर्द करतोय. पुढील समालोचन माझे साथी मित्र माननीय श्री महेशजी जानवेकर सर.
48 चेंडूमध्ये 51 धावांची आवश्यकता आहे. रात्रीचे 11:22 झालेले आहेत आणि आव्हान सुद्धा अतिशय माफक असं. दरम्यान मैदानामध्ये आणि मैदानामध्ये नेमकं कोणत्या गोष्टीचं आनंद साजरीकरण चालू आहे हे सर्वांना कळालं तर फार बरं होईल. सर्वजण आपल्या आनंदामध्ये सहभागी होतील. अठ्ठेचाळीस चेंडूमध्ये 51 धावांची आवश्यकता आहे. मैदानामध्ये दोन्ही सलामीवीर आलेले आहेत. मैदानामध्ये आता क्षेत्ररक्षणामध्ये खेळाडू आपापल्या जागेवरती तैनात होतील. यानंतर आणखीन एक सामना आहे. आपण पाहताय क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूर आयोजित माननीय आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त JPL 2025 अर्थात जयसिंगपूर प्रीमियर लीग 2025 हा 18वा सामना संपूर्ण स्पर्धेतील या ठिकाणी सुरू होतोय आणि 17 सामना अखेर जवळपास 548 चेंडू हे निर्धाव गेलेले आहेत. अर्थात क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरला एक उदात्त हेतू जयसिंगपूरचं वनीकरण आणखीन समृद्ध संवर्धन करण्याची एक नियतीनेच टाकलेली जबाबदारी या स्पर्धेनंतर ते पूर्ण करतील आणि यामुळे मात्र एक होईल. पुढील वर्षीपासून जयसिंगपूरचा तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअस जरी कमी झालं तर ते आपल्या सर्वांसाठी फार मोठी उपलब्धी असेल. दरम्यान बाहुबली मादनाईक हे सलामीवीर आहेत. पंच शिवराम गस्ते यांचा संकेत मिळतोय. सामन्याला शुभारंभ होतोय. आणि पहिला चेंडू सरळ बॅकफुटला अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न. चेंडू यष्टरक्षक यड्रावकर साहेब यांच्याकडे जातोय. नंतर जातोय तो स्वीपर कव्हर मध्ये. गोलंदाजीला तो संदीप पाटील, बाबू मादनाईक आणि रेहान शेख. आणि पुन्हा एकदा इन कटर सरळ खेळाय तो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एका धावेसाठी आणि सरळ घरंगळत जाणारा चेंडू येतोय तो थेट यष्टरक्षकाकडे परत जातोय स्वीपर कव्हर मध्ये आणि आता रेहान स्ट्राईक वरती आहे. रेहानने आपलं नाव सार्थ केलं. पहिला चेंडू तो खेळाय 6 धावांसाठी. या स्पर्धेमध्ये असं बराच वेळा झालेलं आहे की फलंदाजाने आपल्या डावाची सुरुवात एकतर चौकाराने किंवा षटकाराने केली. असे काही मोजके खेळाडू आहेत ते यादीमध्ये आता रेहानचा सुद्धा समावेश होते. धावसंख्या होती ती नाबाद 7. 3 चेंडूमध्ये 7 धावसंख्येवरती पोहोचतोय तो संघ आणि एकूण धावसंख्या आहे नाबाद 7. विजयासाठी आणखीन 45 चेंडूमध्ये 44 धावांची गरज आहे. मैदानामध्ये चेंडू परत येतोय. मैदानामध्ये गारठा वाढलेला आहे. धावसंख्या मात्र कमी झालेली आहे. नवीन चेंडू द्या. पंचेचाळीस चेंडूमध्ये 44 धावांची आवश्यकता आहे. चेंडू बदलण्यात आलेला आहे. चेंडू बदलतोय की नशीब बदलतोय हे आता पाहायचंय. संदीप पाटील गोलंदाजी करतायत. आणि खूप चांगला रनअप, चांगली गोलंदाजी. चेंडूवरती 1 2 3 4 5 खेळाडू बॅकअपला येत आहेत. आणि धावसंख्या होती ती नाबाद 8. उद्या 10 मे 2025 या स्पर्धेतील आणखीन साखळी फेरीतील 6 सामने होत आहेत.
11 तारखेला 6 सामने होत आहेत आणि 12 तारखेला स्पर्धेचा उपांत्य फेरीचे 2 सामने आणि अंतिम सामना असे 3 सामने होत आहेत. हा 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 बिमर की स्लोअर वन, स्लोअर वन हा सोडला जातोय तो बाबू मादनेकडून. धावसंख्या आहे 5 चेंडूच्या अखेरीस 8. आणि चेंडू वेगाने टाकला होता, जेवढ्या वेगाने टाकला तेवढ्याच वेगाने खेळलाय सरळ तो बॅकवर्ड स्क्वेअर लागला एका धावेसाठी आणि थेट फेक येऊपर्यंत धावसंख्या होती ती पहिल्या षटकाच्या अखेरीस नाबाद 9. पहिल्या चेंडूवरती 0 धावा, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव, तिसऱ्या चेंडूवरती षटकार. रेहान शेखने तो फटका खेळला होता. चौथ्या चेंडूवरती 1 धाव, 5वा चेंडू निर्धाव आणि 6व्या चेंडूवरती 1 धाव. अशा रीतीने या पहिल्या षटकामध्ये 2 चेंडू निर्धाव गेलेले आहेत. आणि आता आपण 600 झाडांच्या कडं 600 एकूण निर्धाव चेंडूच्या कडे वाटचाल करतोय. जेवढे निर्धाव चेंडू जातील तेवढे आपण झाडं क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूर हे या ठिकाणी झाडं लावून ते संवर्धन करेल, त्यांची निगराणी करेल आणि त्यांना जयसिंगपूरच्या हरित भवितव्यासाठी सज्ज ठेवेल. ड्रीम जयसिंगपूर ग्रीन जयसिंगपूर हा क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरचा एक महत्वाकांक्षी उपक्रम यावर्षीपासून सुरू होतोय आणि त्याची साक्षीला आहेत आपण सर्व प्रेक्षक. रात्रीच्या 11:30 वाजता सुद्धा आपण उपस्थित आहात. आणि आता 9 धावसंख्या झाल्यानंतर 42 चेंडूमध्ये 42 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजीला येत आहेत ते वाहिद आयनापुरे. प्रत्येक संघामध्ये उदयोन्मुख खेळाडू आहेत, 40 वर्षावरील ज्येष्ठ खेळाडू आहेत आणि जे व्यावसायिक खेळाडू आहेत त्या सर्वांचा समावेश, अशा 13 खेळाडूंचा समावेश करून प्रत्येक संघाची बांधणी करण्यात आलेली आहे. आणि वाहिद यांचा फटका सरळ खेळाय तो 4 धावांसाठी रिव्हर्स फटका बाबू मादनायक यांचा. आणि या 4 धावांची सैन्य धावसंख्या होती ती नाबाद 13. वाहिद मिडल आणि लेग स्टंपवरचा हा फुलटॉस चेंडू करून सरळ रिव्हर्स बॅटने फटका खेळला तो बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने, डीप पॉइंटच्या दिशेने. पुन्हा एकदा वाहिद एफएससीबी एंड कडून किंवा स्टँड एंड कडून. आणि चेंडू हा ऑफ स्टंपवरचा खेळाय. आडव्या बॅटने चेंडूला दिशा दिली ती मिड विकेटला. एका धावेसाठी रेहान आणि बाबू यांच्या दरम्यान थोडासा अंडरस्टँडिंग कमी पडतंय. दुसरी धाव होऊ शकली असती मात्र धावसंख्येचं माफक असं आव्हान त्यांच्या पुढे आणि धावसंख्या स्थिरावलेली आहे ती नाबाद 14. रेहान ज्याने षटकार खेचला होता मागील षटकामध्ये. पुन्हा एकदा चेंडू खेळला. पॉवर प्लेचा उंच फटका. हा पॉवर प्लेच्या षटकातील सरळ जातोय तो अतिथी कक्षाच्या उजव्या बाजूला 4 धावांसाठी. एक षटकार एका चौकारे साह्याने रेहान शेख पोहोचतोय 3 चेंडूमध्ये 11 या धावसंख्येवर. जवळपास 330चा स्ट्राईक रेट रेहानचा आणि एकूण धावसंख्या होते 18. आणि आता चेंडू सीमारेषेवर जातोय पाहून आता मिड विकेटला खेळाडू तैनात करण्यात आलेला आहे. फाईन लेग सर्कल मध्ये घेण्यात आलेला आहे. आणि आता हा जो ट्रॅप आहे तो यड्रावकर साहेबांनी लावलेला क्षेत्ररक्षणातला बदल यशस्वी ठरतोय. बाद होतो पहिला फलंदाज रेहान शेख. मागील चेंडू त्याच ठिकाणी खेळला होता, त्याच ठिकाणी खेळाडूची अदला बदल करण्यात आली, खेळाडू तैनात करण्यात आला आणि रेहान शेख 4 चेंडूमध्ये 1 षटकार 1 चौकार च्या साह्याने 11 धावा करून बाद होतोय. बाद झाल्यानंतर संघाची धावसंख्या आहे 1 बाद 18. 10 चेंडूमध्ये 18 धावांची सलामी दिलेली आहे दोन्ही सलामीवर. आणि मैदानामध्ये गेले 2 दिवस जे वातावरण शांत होतं त्या वातावरण शांत असलेल्या या रात्रीच्या क्रिकेटमध्ये, रात्रीच्या थरारामध्ये पुन्हा एकदा पिपाण्यांचा आवाज होतोय. विजयासाठी आणखीन 38 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. हे पहिलं यश आपल्या संघाला वाहिद आयनापुरे
यांनी मिळवून दिलं. रेहान शेख कायम या स्पर्धेमध्ये खेळाडूंची नावं सांगण्यासाठी आम्हाला समालोचन करताना रेहान शेखनं खूप सहकार्य केलं होतं. तो फलंदाज आता बाजून परतलेला आहे. आता नवीन फलंदाज येतोय तो देवदास पडियार. आणि चेंडू हवेत आहे, तिथं कोणताही खेळाडू नाही आणि चेंडू सरळ जातो तो बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि हा 4 धावाने आपलं खातं उघडतोय. मगाशी आपण उल्लेख केला बरेच फलंदाज या स्पर्धेमध्ये असे आहेत ज्याने आपल्या डावाची सुरुवात चौकाराने किंवा षटकाराने केलेली आहे. त्या यादीमध्ये आणखीन एक नाव वाढवलं जातं ते आहे देवदास पडियार. धाव संख्या होते 1-22 आणि आता 37 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. पुढील सामन्याचे नाणेफेक करून घ्यायचे आहे आणि हा एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने खेळलेला जोरदार प्रहार सरळ चेंडू जातोय तो दुसऱ्या चौकारसाठी. 2 चेंडूमध्ये 8 धावसंख्येवरती खेळतोय देवदास. एकूण धावसंख्या होती ती 2 षटकांच्या अखेरीस 1-26. यानंतर जो पुढील सामना आहे त्या सामन्याचे नाणेफेक श्रीमान सागर सर यांनी करून घ्यायचे आहे. आम्ही विनंती करतोय आर्यंत हॉस्पिटल डॉक्टर युवराज मंगसोळे विरुद्ध आराधना वॉरियर्स दोन्ही संघाच्या संघनायकांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. आपली पुढील सामना आहे त्या सामन्याची नाणेफेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करायची आहे. आणि हा बापूचा आणखीन एक फटका उंच हवेत आहे आणि हा चेंडू झेल टिपला जातोय. तो पुढे येऊन 8 पावलं पुढे येऊन झेल टिपलाय तो आकाश मछले यांनी बाद केलेला हा दुसरा फलंदाज. आज क्षेत्ररक्षणाचा दर्जा जवळपास सर्वच संघातल्या खेळाडूंचा अतिशय उंचावलेला. धाव संख्या 51 धावांचा पाठला करत असताना 2-26 35 चेंडूमध्ये 25 धावांची गरज आहे. आघाडीचे 2 फलंदाज बाद झालेले आहेत. आणि देवा पडियार आणि संदीप पाटील हा गोलंदाजीला आहे. तर आता देवाची साथ द्यायला येतोय तो विक्टर निकम. विक्टर निकम छोट्या चनीचा हा खेळाडू या स्पर्धेमध्ये खूप चांगले स्टायलिश नावं सुद्धा पाहायला मिळाली. प्रिन्स तिवारी, विक्टर निकम. आणि विक्टरने पहिला चेंडू सरळ खेळलाय तो एका धावेसाठी. दुसऱ्या धावेसाठी देवा इच्छुक मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू आहे. आणि जवळपास रात्रीचे आता 11:36 झालेले आहेत. हा डाव सुरू होऊन 14 मिनिटं झालेले आहेत जवळपास. प्रत्येक संघाला 40 मिनिटांमध्ये आपला डाव संपवायचा आहे. हा हा आणि चेंडू सरळ जातोय तो यष्टरक्षक यड्रावकर साहेबांच्याकडे. चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न पण सरळ फलंदाजाच्या बॅट जवळून चेंडू यष्टरक्षकाकडे जातोय. माननीय श्रीमान राजेंद्र झेले साहेब यांच्या शुभ हस्ते आणि आर्यंत हॉस्पिटल या पुढील होणाऱ्या सामन्याची नाणेफेक मान्य श्रीमान झेले साहेब यांच्या अमृत हस्ते या ठिकाणी होईल. आम्ही विनंती करतो झेले साहेबांना त्यांनी कृपया नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि या दरम्यान फलंदाजाने अतिशय चपळाई दाखवली धावा घेण्यामध्ये. धावसंख्या 3 वाढून होते ती 2-30. विजयासाठी आणखीन
32 चेंडूमध्ये 21 धावांची गरज आहे. दोन्ही संघांना विनंती आहे आपल्या अंतिम 11 खेळाडूंची यादी सुद्धा समालोचन कक्षामध्ये उपलब्ध करून द्यायची आहे. आहा, आणि हा लेग स्टंपरचा ब्लॉक होलमध्ये टाकायचा प्रयत्न केलेला चेंडू मात्र सरळ रिव्हर्स पटका खेळलाय. अतिशय कल्पक आणि भव्य दिव्य असं कॅल्क्युलेटेड क्रिकेट खेळलं जाते ते आत्ताच्या पिढीच्या सर्वच खेळाडूंकडून. आणि जे काही जुने क्रिकेट रसिक असतील त्यांना आठवत असेल, सिंगर कप चषक स्पर्धा श्रीलंकेमध्ये झाली होती त्यावेळेला वसीम अक्रम सारख्या महान जलदगती गोलंदाजाला अर्जुन रणतुंगा साहेबांनी स्वीपचा षटकार खेचला होता. आणि हा स्वीप फटका पुन्हा एकदा दिल स्कूप, तिलकरत्ने दिलशान यांचा दिल स्कूप हा फटका सलग 2 चेंडूवरती 2 चौकारांची नोंद. जवळपास 51 धावांचं जे काही आव्हान आहे ते शक्य तेवढं लवकर गाठायचा प्रयत्न दिसतोय विक्टर आणि देवाचा. कारण या स्पर्धेमध्ये ज्यावेळेला उपांत्य फेरीचे 2 संघ ठरवले जातील प्रत्येक गटातून त्यावेळेला सरस धावगती ही सुद्धा विचारात घेतली जाणार आहे. धाव संख्या 3 षटकांच्या अखेरीस 2:38. आणि आता पुढील समालोचनासाठी आपण सर्वांचे लाडके पांडुरंग महाराज आंधळे. तर नक्कीच धन्यवाद सर. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 38 धावा झालेल्या आहेत शाहूनगर फायटर संघाच्या. आणि इकडं नाणेफेक होत आहे की शेवटचा सामना अजून बाकी आहे. नाणेफेक झालेला आहे आणि मैदानामध्ये पुन्हा सामना सुरू होतोय. गोलंदाजीसाठी आकाश. टीम 11ची लिस्ट तुम्ही घेऊन जावा. रिव्हर्शिप खेळायचा प्रयत्न थोडा झुकला होता पण यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेलेला आहे, सरळ विसावतोय. या चेंडूवरती मात्र गोलंदाज फलंदाजावरती हवी होतोय. अरिहंत हॉस्पिटल संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकून बॅटिंग घेतलेली आहे बरं का. अरिहंत हॉस्पिटल संघाने प्रथम नाणेफेक जिंकून बॅटिंग घेतलेली आहे. 29 चेंडूमध्ये 13 धावेची आवश्यकता. यावेळेस खोल टप्प्याचा चेंडू काटा बदलतोय. टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू वाईट बॉलचा इशारा, पंचांचा इशारा येतोय की स्वैर चेंडू घोषित केलेला आहे. जवळजवळ चेंडू जास्त आणि धावसंख्या कमी. शाहूनगर फायटर संघाला थोडंसं मला वाटतं 1 पॉईंटने आपल्याकडे सामना येतोय, आपल्या खांद्यावरती येतोय. 29 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी जवळजवळ 12 धावेची आवश्यकता अजून. देवासाठी पुढील चेंडू. यावेळेस आखू टप्प्याचा चेंडू शरीराचा वेध घेतोय. थोडीशी अपील होते. विश्वास कमी आहे, आत्मविश्वास जास्त असेल. आणि यावेळेस मात्र देवा यशस्वी राहतोय. आणि प्रत्येक चेंडू तो मैदानाच्या बाहेर, धावसंख्या कमी आहे तरी त्याचा विचार असा आहे की लवकर सामना फिनिश करायचा आहे. शाहूनगर फायटर संघाची धावसंख्या 39. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 4थं षटक मार्गस्थ लावताना आकाश वैयक्तिक त्यांचं पहिलं षटक आहे आणि संघाचं निश्चितच पाहतोय विकेट नाही आहे त्यांच्या खात्यावरती. यावेळेस देवाने मात्र पुरेपूर समाचार घेतलेला आहे. एक पॉवरफुल लवली षटकार मैदानामध्ये पाहायला मिळतोय. या षटकाराने मोठी धावसंख्या उसळी मारते. 27 चेंडूमध्ये 6 धावेची आवश्यकता अजून बाकी आहे. म्हणजे एक षटकाराचा सामना, षटकार जर घेतला तर षटकाराचा सामना बाकी आहे. शाहूनगर फायटर्स धावसंख्या कमी झाली होती संजू मालक प्रेमी संघाची. यावेळेस लेग साइडला चेंडू पुन्हा एकदा भिरकावलेला आहे. सरळ चेंडू जातोय, मानवंदना देतोय त्या तिकडच्या डगआउटला आणि तिकडे सिंबल लावलेला आहे आपल्या या मैदानाचा. त्या सिंबलला मानवंदना देतोय आणि सामना फिनिश होतोय. शाहूनगर फायटरच्या खांद्यावरती त्यांच्याकडे सामना गेलेला आहे. जवळजवळ हा सामना शाहूनगर फायटरने जिंकलेला आहे. अभिनंदन. यानंतरचा होणारा सामना अतिशय उत्कृष्ट असेल, जबरदस्त असेल, बघण्यासारखा असेल. जय मैदानाकडे या सामन्याचं मॅन ऑफ द मॅचचं मानकरी आमचे स्कोरर पाहत आहेत. तोपर्यंत येणाऱ्या पुढच्या दोन्ही सामन्याचं विवरण पाहतोय आपण की ज्या वेळेस नाणेफेक झालं त्यावेळेस
आम्हाला टीम 11ची लिस्ट देऊन टाका सर. जर्सी नंबर पुढे टाकून पटसे द्या लवकर. आणि हस्तपावली मैदानातनं बाहेर येत आहेत आमचे पंच.